तर या ठिकाणी आज जर पाहायला गेलं तर धामणी या ठिकाणी या गटातील जे पंचायत समिती सदस्य आहेत ते काय अजून आंदोलन स्थळी भेटीला आलेले नाहीत, पण पारगाव गटातील जे पंचायत समिती सदस्य आहेत श्वेता ढोबळे या आंदोलनास्थळी भेट देण्यात आलेले आहेत. आपण त्याच्या थोडक्यात त्यांना विचारूया. तर नमस्कार, तुम्ही या ठिकाणी आलात आज, नमस्कार. आंदोलकांना भेट देत आहे, काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याचे हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे का? कोण लावू शकतं हा प्रश्न मार्गी? हा प्रश्न नक्कीच मार्गी लागला पाहिजे, कारण की एक शेतकरी आहे, हे सगळे धामणीकर शेतकरी, जशी मी शेतकरी आहे, आपण सर्वजण शेतकरी. शेतकऱ्याची भूमिका पाहायला गेलं तर आज या धामणीकराच्या शेतकऱ्यांनी आपली 5 ते 7 कोटी घालून 1.5-2 वर्षापूर्वी जी योजना चालू केली, सगळे एकत्र आले आणि जी पण आपली पाईपलाईन केली, त्यावेळेस त्यांनी ऊन तहान न पाहता, पाऊस येतोय, थंडी वाजती, ऊन लागतंय, त्याची पर्वा काही न करता प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन त्यांनी इथपर्यंत ती योजना आणली. सगळं सक्सेस झालं. त्यावेळेस त्यांनी पाईपलाईनला परवानगी दिली, पण सगळं सक्सेस लोकांनी आपल्या आपल्या शेतीमध्ये जे काय पाईपलाईन नेली, फक्त पाणी कशामुळे अडलं तर वीज पुरवठा. त्या वीज पुरवठ्याला आता आपला शेतकरी हा धामणीचा, मला आठवतच नसेल की हा शेतकरी दुष्काळातून बाहेर नाही निघला, पण आता ही त्यांनी पाईपलाईन तयार करून आपण दुष्काळातून बाहेर निघू, पण ते काही न होता कायमुळे अडलं, फक्त वीज पुरवठा नाही. ते म्हणतात ते सोलरवर करायचं. तर तुम्ही शेतकरी आणि आम्ही पण शेतकरी, आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे सोलरवरती पाणी एवढ्या लांब किती फेकणार आहे. जे आपलं वीज मोटरनी जेवढं पाणी जाणार आहे तेवढं सोलरनी जाणार नाही, हे अख्ख्या जगाला माहिती. मग ते काय म्हणतात, ते सोलरनी करायचं. करू, निश्चितच सोलरनी करू. मग तुम्ही जल जीवनला सांगितलं की सोलरचं, मग तिथं तुम्ही वीज पुरवठा कशाला दिला? माझा हा एक प्रश्न आहे. तुम्ही जिथं वीज कनेक्शन पाहिजे तिथं नाही, आणि जिथं नकोय तिथं वीज कनेक्शन मिळतंय, मग नुसतं इथं फक्त शेतकऱ्यांना अडवून का? पाहायला गेलं तर हा दुष्काळी भागात तिथं तुम्ही सोलरची आट टाकली, हे पण मान्य आहे. आज त्यांनी 5 ते 7 कोटी रुपये खर्च करून, आपण 2 वर्षापासून पाहतोय शेतकऱ्याच्या कोणत्याही पिकाला भाव नाही. आज कांदा असेल, बटाटा असेल, हा धामणी, पाटदारा, शेदळ हा पट्टा फक्त आपला पावसाळी येणारं पीक पिकवतं. याच्यामध्ये बटाटा 2 वर्षापासून बटाट्याला बाजार भाव नाही. मग एवढे त्यांनी कर्ज काढून आपली योजना चालू केली. ते कर्ज फेडण्यासाठी येणाऱ्या मालाचं सुद्धा तितकं म्हणावं पैसे त्यांचे झाले नाही. नुसतं कर्ज काढायचं आणि त्याचं व्याजच भरत राहायचं का? बरं, ते फायदा कोणचा? सरकारचा. आणि मग या शेतकऱ्यांना काय फायदा आहे? फक्त कर्ज. मग तुम्हाला काय अडचण आहे? मला पण, मी पण आता येणाऱ्या मीटिंग मध्ये निश्चितच आपल्या हा सगळा प्रश्न मीटिंग मध्ये मांडल की हा धामणीकरांनी जी योजना चालू त्याच्यासाठी तुम्ही वीज पुरवठा का थांबवला? 2 वेळा आम्ही प्रश्न पण केला की तुम्ही वीज पुरवठा का थांबवला? त्याचं काय आम्हाला म्हणावं तसं उत्तर आलं नाही. मला एवढं सांगायचं की ही शेतकऱ्यांची अडवणूक न करता, कोणत्या शेतकऱ्याची वीज पुरवठा असो, आपल्याला माहितीये शेतीमध्ये लाईट गेल्याच्या नंतर तासभर गेले तरी आज आपल्या मालक बघून आपण, आज आपला मुलगा जर काहीतरी मागत असेल तर त्याला थांबवतोय, पण माल सुकत असेल तर त्याला आपण वेळोवेळी पाणी पुरवण्याचं काम करतोय. आणि जर इथंच आपलं असं सगळं जर मिळून येऊन सामूहिक काम केलंय, आणि या सामूहिक कामाला जर तुम्ही अडचण आणत असाल तर हे निश्चितच मला हे काहीतरी चुकीचं वाटते. हे आपण सर्वजण एकत्र येऊन आम्ही हा पाठपुरावा करून थोडस मार्गी लावण्याचं काम करू. निश्चितच आपल्या सर्वांच्या, जर नाही 2 दिवसात तर मी जसे धामणीकर आणि सागरदादा ते उपोषणाला बसले, या ठिकाणी मी सुद्धा ह्या इथं येणाऱ्या का 2 दिवसात जर नाही निर्णय झाला तर आज तुम्ही स्वतः उपोषणाला बसणार? हो, आज वार मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मी 10 वाजता इथं उपोषणाला बसणार. आणि ते पण जबर इथं होत नाही, जबर लाईट येत नाही, डीपी बसत नाही, त्या दिवसापर्यंत मी उपोषणाला, बिगर पाण्याचे उपोषणाला बसणार. पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे यांनी एक आव्हान दिलेले, आता वीज केंद्र असेल किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, यांना सत्ताधारी असतील त्यांना, का जर 2 दिवसात हा जर निर्णय नाही झाला तर मी स्वतः उपोषणाला बसणार, आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार. बघूया आता या ठिकाणी आपल्याकडे माजी सरपंच आहेत, त्यांच्याशी थोडस आपण जरा बोलूया. का एवढे वर्ष का लागले? 2 वर्ष झाले तुम्ही सरपंच होतात,
ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहे, पंचायत समिती त्यांच्याकडे आहे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे आणि स्थानिक प्रतिनिधित्व पण त्यांच्याचकडे आहे. मग हा प्रश्न मार्गी का लागत नाही? ताई नमस्कार, आपलं नाव सांगा पूर्ण. रेश्मा अजित बोराडे. काय शेतकरी उपोषणाला बसले, ते दुसरं उपोषण चालू आहे. काय मार्ग निघेल का नाही? तुम्ही सत्तेत होता, तुम्ही पण सरपंच राहिलेले, काय वाटतं तुम्हाला कधी मार्ग लागेल हा? गेल्या वेळेसही आंदोलनात मी सहभागी होते. मी जेव्हा गावचा कोणताही सार्वजनिक समस्या असेल त्यामध्ये माझा सहभाग नेहमीच असतो आणि ह्या वेळेसही मी त्या याच्यात सहभागी आहे. तर गेल्या वेळेस आम्हाला आश्वासनं दिली. इथं आल्यानंतर सांगितलं की तुमच्या योजनेला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटणार आहे. तर मुख्यमंत्री साहेबांकडून मग आम्ही त्या भोळ्या बाबड्या आशेने आंदोलन थांबवलं. त्याच्यानंतरून आम्ही 15 दिवस वाट पाहिली. 15 दिवसाचे 25-30 दिवस झाले, महिना झाला, कोणी इथं अधिकारी नाही आलं. महिन्यानंतरून अधिकारी आले, तिथं पाहणी केली आणि तिकडे वर काय रिपोर्ट दिला, आमच्यापर्यंत कोणता रिपोर्टच नाही आला. तुम्ही तिथं काय देताय ते आम्हाला शेतकऱ्यांना तरी सांगा ना, म्हणजे आम्हालाही पुढे त्यांचा फॉलोअप घेता येईल. याच्यामुळे मग आम्ही वाट पाहत राहिलो. त्याच्यानंतरून परत एकदा अधिकारी आले. तुम्ही तर तिथे सगळे होताच, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. तर तिथं काय झालं तेही आम्हाला काही माहिती नाही आणि वर पण काय रिपोर्ट दिले तो पण माहिती नाही. तर आज आमची मागणी अशी आहे की आता जे काही असेल, तुम्ही आतापर्यंत काय जे फॉलोअप घेतलाय आणि तिथं दिलाय, तो सगळा आम्हाला इथं डाटा आमच्याकडे हवाय लेखी स्वरूपामध्ये. आणि जे काही आता तुम्ही जी आश्वासनं देसाल ती तोंडी न देता आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्या. हा महत्वाचा मुद्दा आहे, लेखी स्वरूपात. कारण आज कागद बोलतो, लेखी स्वरूपात आश्वासन असलं तर त्याचा कुठेतरी काहीतरी पाठपुरावा करता येतो. नमस्कार, आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही हे आंदोलन महावितरणाच्या विरोधात करतायत का सत्ताधाऱ्यांच्या विरोधात? उपोषण जे उपोषणाला बसले तुम्ही, हे महावितरणाच्या विरोधात आहेत का सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसले तुम्ही? आम्ही उपोषण करतोय. आमच्या मागण्या सरकारकडे आहे आणि सरकार असून प्रशासक सुद्धा आहे. दोन्ही सुद्धा आम्ही उपोषणाच्या विरोधात बसलेलो आहे. जे सत्ताधारी आहेत ते वारंवार फसवतात आणि शासकीय लोक ते उलटा पालटा अहवाल त्या ठिकाणी सांगतात. त्यामुळे आमची योजना पूर्णतः रखडलेली आहे. आम्ही दोघांच्या विरोधामध्ये आहे आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा ह्या अधिवेशनामध्ये, म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. भावे, आता या अधिवेशनामध्ये यांना न्याय मिळतो का नाही मिळतो, प्रश्न उपस्थित होतात का नाही होतात, आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, स्थानिक लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात, हा प्रश्न पाहायला गेलं तर खरोखर हा एक विचार करायसारखा आहे. आणि हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आणि हा लागतोय का नाही लागतोय, आम्ही पाहत राहणार आहोत, तुम्ही पाहत राहा. कॅमेरा पर्सन विशालचा संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, धामणी.